बघा पहिल्या क्वेश्चन मध्ये काय काय दिलेलं आहे. एबीसीडी हा काय पॅराग्राम आहे. पी आणि क्यू हे त्याचे काय आहेत, मध्यबिंदू आहेत, ए बी आणि डी सी चे. आणि आपल्याला प्रूव्ह करायचा आहे हा पॅराग्राम आहे. चला इथून हा भाग कशामध्ये घेणार आणि इथून हा भाग कशामध्ये घेणार. गिवन मध्ये काय काय लिहिणार जरा सांगा. आता पक्षमध्ये काय काय लिहायचं. जेवढा आपण पहिल्यांदा जो 1 नंबरला भाग अंडरलाईन केलाय तो घ्यायचा आणि 2 नंबरला भाग अंडरलाईन केलेला तो कुठे घ्यायचा, तो प्रूव्ह मध्ये घ्यायचा. म्हणजे कुठे घ्यायचं, साध्यमध्ये घ्यायचं. म्हणजे इथून काय घ्यायचं, एबीसीडी हा समांतरभुज चौकोन असून पी आणि क्यू हे त्याचे काय आहेत, मध्यबिंदू आहेत. आणि इथून हा काय घ्यायचं, टू प्रूव्ह मध्ये घ्यायचं. 1 नंबरचं काय करायचं गिवन मध्ये आणि टू प्रूव्ह काय करायचं साध्यमध्ये. कळलं, गिवन कुठे घ्यायचं आणि टू प्रूव्ह कुठे घ्यायचं, लक्ष द्या. चला आता काय करायचं आपल्याला पुढं. प्रूफ मध्ये काय येणार, प्रूफ मध्ये काय करणार आपल्याला, हा जो चौकोन आहे की नाही हा पॅराग्राम दाखवायचा आहे. हा जो आहे की नाही हा पॅराग्राम दाखवायचा. मग दिलेल्या माहितीवरून आपल्याला जायचं आहे तिकडं. पहिलं लिहायचं क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरल कुठला, दिलेली माहिती काय असते, चौकोन ए बी सी डी हा काय आहे, इज अ पॅराग्राम. हा काय सांगा, पॅराग्राम आहे. मराठीमध्ये काय म्हणायचं, हा समांतरभुज आहे. काय आहे, हा समांतरभुज आहे. हा समांतरभुज आहे. आणि समांतरभुज असल्यावर ह्याच्या समोरासमोरच्या भिंती काय असतात, सेम असतात. म्हणजे ही भिंत कोणाला समान ह्याला आणि ही भिंत अखंड कोणाला समान ह्याला आहे. मग इथं एडी इज इक्वल टू काय, बी सी. एडी इज इक्वल टू बी सी. आणि पुढची कुठली आहे, ए बी कोणाला समान आहे, ए बी इज इक्वल टू सी डी. हे दोन्ही एकमेकाला समान आहेत. परंतु आणखी काय दिलंय की हा पी हा मध्यबिंदू आहे म्हणून सांगितलेलं आहे. पी हा काय आहे, मध्यबिंदू आहे. तर आता यामध्ये पुढे घेऊया, ह्या साईडला घेऊयात. इथं बघा पी इज, पी अँड कोण आहेत बघा, पी अँड क्यू आर मिड पॉइंट्स. हे काय आहेत, मिड पॉइंट्स ऑफ कुणाचे, ए बी अँड सी डी. पॉइंट पी अँड क्यू आर मिड पॉइंट्स ऑफ ए बी अँड सी डी. इथल्या बिंदू पी आणि क्यू हे काय आहेत, पी आणि क्यू हे अनुक्रमे कुणाचे मध्यबिंदू आहेत, ते अनुक्रमे ए बी व सी डी चे काय आहेत, मध्यबिंदू आहेत. मध्यबिंदू आहेत. मध्यबिंदू असल्यामुळे काय झालं सांगा, एपी कुणाला समान होतोय, एपी कुणाला समान झाला, पीबी ला. आणि कुणाचा हाफ झाला, तो एबीचा हाफ होतोय. मग हे तुम्हाला कंडिशन मांडता आली पाहिजे अशी. बघा इथं बघा, लक्ष द्या. यात हा मध्यबिंदू आहे, हा पी. त्यामुळे हा कुणाला समान झाला, याला झाला. आणि एबीच्या काय झाले, हा समजा एबी 10 असेल तर हा किती होतो, 5. आणि हा किती होतो, 5. इथे दिले एपी बरोबर पीबी. कुणाचा हाफ आहे, एबीचा हाफ आहे. इकडं आता काय येणार, सेम तसंच डीक्यू बरोबर आहे. डीक्यू कुणाबरोबर असणार आहे, क्यूसी बरोबर. आणि कुणाचा हाफ असणार आहे, तो मोठ्याच्या हाफ, डीसीच्या हाफ किंवा सीडीच्या हाफ असणार आहे. चला आता हे दिलेलं आहे आपल्याला, ह्याला क्रमांक आपण इथं, चला आता इथं काय बदल करायचं आपल्याला, हे इथं आपण कशानुसार घेतलं, पॅराग्राम नुसार घेतलं. मग ह्याला 1/2 आपण निम करूया. ह्याला पण 1/2 गुणायचं आणि ह्याला पण 1/2 गुणायचं. झालं, किती गुणलं बघा, ह्याला पण 1/2 गुणलं आणि ह्याला पण 1/2 गुणलं. चला ह्याला क्रमांक 1 द्या आणि ह्याला क्रमांक काय करा, 2 द्या. चला 1 आणि 2 आपल्याला काय दिसते सांगा, 1/2 AB
फ्रॉम 1 वर मी इथं घेतो, फ्रॉम 1 1 वरून 1 वरून काय घेतलं बघा मी, 1/2 AB पुन्हा एवढा आहे 1/2 CD एवढा आहे, पुन्हा एवढा आहे. तर मग 1/2 AB, आता 1/2 AB पुन्हा बघा 1/2 AB म्हणजेच कोण आहे इथं, AP आहे, आणि 1/2 CD म्हणजेच कोण आहे, DQ आहे. म्हणजे AP कुणा एवढा झाला, AP कुणा एवढा झाला, DQ एवढा, किंवा AP कुणा एवढा होतोय, इथं घ्या 1/2 च्या ठिकाणी 1/2 AB च्या ठिकाणी मी AP घेतलं, आणि 1/2 CD च्या ठिकाणी काय घेतलं मी, CQ घेतलं. मग काय आलं बघा समान. हे कुठून घेतलं आपण सांगा, फ्रॉम 2 कुठून घेतलं, 2 वरून घेतलेलं आपण, हे असं 2 वरून घेतलं. AP कुणाला समान आला, AP कुणाला समान आला, CQ ला. मग लक्षात ठेवा, AP जर CQ ला समान येत असेल, आता बघा इथं पुढं देअरफॉर इथं काय समान दिलंय आपल्याला, AB कुणाला पॅरलल आहे, AB कुणाला पॅरलल आहे, CD ला पॅरलल आहे. का, कारण समांतरभुज चौकोन असल्यावर काय असतोय, AB कुणाला पॅरलल असतो, CD ला. मग देअरफॉर इथं काय येणार, AP पॅरलल कोण होणार, CQ. आता का असं झालं, कारण हे एका रेषेतच आहेत. इथं साईडला घ्या, काय लिहिणार, देअरफॉर क्वाड्रिलॅटरल काय घ्यायचं, क्वाड्रिलॅटरल APCQ काय झाला, इज पॅरलोग्राम. इथं लिहा APCQ काय, हा समांतरभुज आहे. काय आहे, समांतरभुज आहे, असं घ्यायचंय. चला काय काय सांगितलं सांगा आता यामध्ये. बघा काय दिलंय, युजिंग अपोजिट अँगल टेस्ट फॉर पॅरोग्राम प्रूव्ह दॅट एव्हरी रेक्टँगल इज पॅरोग्राम. इथं बघा मेन इथं आहे, प्रत्येक रेक्टँगल काय असतो, पॅरोग्राम असतो, हे प्रूव्ह करायचंय. आयत हा काय असतोय, मग 1 नंबर आणि 2 नंबर, 2 भाग केले बघा आपण, 1 नंबर आणि 2 नंबर भाग केले आपण. 1 नंबर भाग कुठे घेणार आपण, गिवन मध्ये घेणार, पक्ष मध्ये घेणार. काय घेणार, आपण एक इथं आयत काढूया, रेक्टँगल काढायचं आपला, आयत काढून घेतला. इथं आयत दिसतोय का बघा, पहिला दिसला आयत हा. आयत घेऊया, ABCD इज अ काय, रेक्टँगल आहे. ह्याचे काय बघा, समोरच्या बाजू काय असतात, सेम असतात. इथं लिहूया पहिला, क्वाड्रिलॅटरल ABCD काय आहे, इज अ काय आहे, लक्ष घालायचं, काहीतरी बरोबर बघा, इज अ रेक्टँगल. चौकोन ABCD हा काय आहे, हा काय आहे, ABCD हा आयत आहे, आयत आहे असं आपण लिहिलं. चला टू प्रूव्ह मध्ये काय लिहिणार, टू प्रूव्ह साध्य करायचं आपल्याला, 2 नंबरची ओळ यात लिहायची. काय, क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ काय आहे, ABCD इज अ पॅरलोग्राम. म्हणजे काय म्हणायचं, चौकोन ABCD हा काय आहे, समांतरभुज आहे. कसला आहे तो, समांतरभुज आहे. चला प्रूफ मध्ये काय येणार, सिद्धतामध्ये काय लिहायचं, सगळ्यात सोपी सिद्धता यायची, दिलेल्या माहितीवरून जायचं असते, ह्या माहितीवरून इकडे पुढे जायचं. दिलेली माहिती आपल्याला काय सांगा, चौकोन ABCD हा काय दिला आपल्याला, काय आहे, रेक्टँगल. रेक्टँगलचे गुणधर्म ऑलरेडी आपल्याला माहितच आहेत. काय सांगा, हा आयत आहे, समोरासमोरच्या भिंती काय असतात, मग इथे लिहायचं, AD कोणाला समान, BC ला. AD कोणाला समान, BC ला.
आणखी अँड आणि कोण एबी कोणाला समान एबी कोणाला समान सीडी ला कारण काय लिहायचं अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रंट इथं लिहा अपोजिट साइड्स काय झाल्या कॉन्ग्रंट मराठीमध्ये काय आणायचं सम्मुख बाजू काय असतात एकरूप असतात इथे लिहा सम्मुख बाजू एकरूप असतात सम्मुख बाजू एकरूप असतात आणि सम्मुख बाजू एकरूप असतील ते एकमेकाला काय असतात पॅरलल असतात मग काय देणार सांगा देअरफॉर म्हणायचं एडी कोणाला पॅरलल असणार एडी पॅरलल टू बीसी अँड काय लिहायचं अँड एबी पॅरलल टू सीडी इथं आणलेल्या देअरफॉर काय आणायचं क्वाड्रिलॅटरल एबीसीडी काय प्रूव्ह करायचं होतं आपल्याला पॅरलोग्राम हा समांतरभुज चौकोन आहे हा समांतरभुज आहे कसा आहे हा समांतरभुज आहे एवढं सिंपल लिहायचं आहे किती सोपा आहे बघा प्रश्न